हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर सकाळचे 9 वाजत आले आहे आणि आपल्या या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा। आज लेडीजसाठी खास काहीतरी आहे या व्हिडिओमध्ये, ते तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून कळलंच असणार, पण पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर लाईक करा आणि एक कमेंट करायला विसरू नका। आणि जर जे कोणी चॅनलवरती नवीन असणार आणि अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करून द्या। सकाळचे 9 वाजत आले आहे आणि आज टिफिन बनवायला उशीर झाला, कारण तर अद्विकला अचानक रात्री ताप आला होता। तो रात्रभर व्यवस्थित झोपला नाही, म्हणून तो आत्ता झोपलेला आहे। तर खूप उशिराने तो झोपला, त्याच्यामुळे मला सकाळी टिफिन वगैरे बनवून देता आलं नाही मिस्टरांना। आज बुधवार होता, त्याच्यामुळे शिवांशीला असं कोरडं काही पण दिलं तरी चाललं असतं, म्हणजे कुकीज म्हणा किंवा मग बिस्किट वगैरे किंवा अजून काही असं सुकं काहीतरी द्यायचं होतं। तर म्हटलं चला थोडासा फराळी चिवडा होता, तर मग चिवडा दिला थोडासा आणि त्याच्यासोबत मग थोडेसे ड्रायफ्रूट्स आणि खजूर त्याला देत आहे। खजूर मी पॉकेटातून काढत आहे, पण मला निघत नव्हती, एवढे चिपकून बसले होते आणि कसा तसे 4-5चा असा घडच निघाला। तर मग त्यात ते काढून त्या छोट्या डब्यामध्ये त्याला दिले शिवांशला। तर शिवांशला म्हटलं बाळा, आज तुला टिफिनमध्ये चपाती भाजी नाही आहे रे। तर तो म्हणाला मम्मी चालेल मम्मी, काही हरकत नाही। चालेल मम्मी म्हटल्याबरोबर मला ना खूप भारी वाटलं, कारण तर शिवांश आता 6 वर्षाचा होईल आता याच महिन्यामध्ये आणि त्याच्यामध्ये बराच समजदार पण आलेला आहे। नाहीतर आग्रह करतात मुलं की मम्मी मला हे दे टिफिनवरती, ते दे टिफिनवरती, हेच कशाला दिलं तेच कशाला दिलं असं करतात। पण शिवांशच्या बाबतीत या गोष्टीमध्ये मला आता काही टेन्शन नाही, कारण तर लहानपणी त्यांनी खूप नाटकं केले जेवणाच्या बाबतीत। पण जेव्हापासून तो शाळेमध्ये जायला लागला ना, तेव्हापासून अजिबातच जेवणाचं काहीच टेन्शन नाही त्याचं। म्हणजे हेच बनवून दे किंवा तेच बनवून दे, मला हे पाहिजे होतं तू हे का दिलं, असं कधीच त्याने म्हटलेलं नाही। म्हणून मला आजसुद्धा त्याला मी जेव्हा ड्रायफ्रूट्स आणि थोडासा चिवडा दिला टिफिनवरती, मला खरंच खूप वाईट वाटलं, पण काहीच पर्याय नव्हता आज, कारण तर अद्विकच रात्री व्यवस्थित झोपला नाही। सकाळीसुद्धा त्याची खूप चिडचिड चालू होती, सर्दी पण त्याला झाली, त्याच्यात ताप पण त्याला होता, त्याच्यामुळे मग आत्ता त्याला झोपून दिलं होतं। सकाळी मिस्टर ऑफिसला निघून गेले, शिवांशसुद्धा स्कूलमध्ये गेला, त्याला बाय बाय केला आणि त्याच्यानंतर मी इथे अद्विकला हलवत आहे आणि चेक करते की त्याला ताप वगैरे तर नाही ना अजून, कारण तर जेव्हा मी त्याला झोपवलं ना तेव्हा त्याला ताप होता, तेव्हा मी त्याला औषध दिलं आणि झोपवून दिलं। आता तो मस्त 9-10 वाजेपर्यंत तरी आरामात झोपतो। आता सकाळचे 9 वाजले होते, म्हटलं तो झोपलेला आहे तोपर्यंत पटपट कामं करून घ्यावे। झाडू वगैरे मारून दिला, इकडे चहा केला होता तेव्हा ना थोडंसं चहा वगैरे असा सांडतो किंवा मग उकडताना त्याचे असे बारीक थेंब असे उडतात, तर मग ती चिकट होऊन जाते बर्नरच्या भोवती, मग ते पुसून घ्यावं लागतं, नाही तर मुंग्या लगेच लागतात। म्हणून गॅस चांगला पुसून घेतला आणि त्यानंतर मग आता फक्त स्वयंपाक करायचा बाकी होता। म्हटलं स्वयंपाकात पण काय करायचं रोजचा प्रश्न पडतो, पण आज जरा वेगळी भाजी करायची होती। खूप दिवसानंतर काहीतरी वेगळी करणार होती, खूप चांगली नाही म्हणता येणार, पण जे आपली नॉर्मल आहे भाज्यांमध्ये तीच आता भाजी करणार होते। म्हटलं स्वयंपाकाला सुरुवात करावी, तर इथे मी वरण भाताचं कुकर लावून देत आहे। किराणा पण आता थोड्या दिवसांमध्ये आणावं लागणार, मागच्या महिन्यामध्ये किराणा आणला होता, आता या महिन्यामध्ये किराणा आणायला थोडासा उशीर होणार। थोडंफार आहे किराणा, पण तो 2-4 दिवसामध्ये संपून जाणार, पण किराणा आणायला जावं लागणार काही दिवसांमध्येच। तर इथे मी वरण भाताचं कुकर लावून दिलं, अद्विकला लागते दिवसभर वरण भात, कारण तर तो लहान आहे, भाजीसोबतच त्याला दिवसभर नाही देऊ शकत, तर संध्याकाळचं वगैरे चालून जाते। पातळ भाज्या असते तर, सुक्या भाज्या असल्या की मग वरण करत असते। तर मग आता मी बटाट्याची सुकी भाजी करणार होते, म्हणून बटाटे कट करून घेतले, 2-3 पाण्याने चांगले धुवून घेतले आणि त्यानंतर मग त्याला उकडायला ठेवणार होते। तोपर्यंत इकडे कुकर तर मी लावून दिलेलं होतं, जास्त वेळ लागत नाही। वरण भात भाजी चपातीचा स्वयंपाक करायला पाऊण तास वगैरे खूप झाला, मग पाऊण तासामध्ये स्वयंपाक होऊन जातो। आणि पाऊण तास तर आता अद्विक चांगला झोपलाच असता, कारण तो नुकताच झोपला होता शिवांशला सोडायच्या आधी, त्याच्यामुळे मग तो बराच वेळ झोपणार होता, कारण त्याला ताप पण होता आणि बरं वाटत नसलं की मुलं मग औषध वगैरे घेतल्यानंतर चांगले झोपतात। तर कुकर झालं, मग चपातींचं पीठ भिजवून घेतलं होतं आणि त्यानंतर चपात्या करून घेतल्या आणि एकीकडे आता तुम्हाला दिसत आहे बटाटे उकडत आहे। तर इथे चपात्या वगैरे सगळ्या करून घेतल्या आणि त्यानंतर ना बटाटे उकडून घेतले होते, मग ते थोडे थंडे होऊ देते आणि त्यानंतर त्याच्यानं साल काढून घेते। बटाटे थंडे होईपर्यंत मी कुकरमधून वरण भात काढून घेतला होता, म्हणजे वरण पातळ करायला साधं वरण। त्याला कधी तडका पण देते, म्हणजे लसूण जिरं आणि मिरची आणि टमाटर वगैरे टाकून असा तडका देते, पण मग रोज नाही देत, कधीतरी देते। आणि बाकी मग रोजचं माझं साधं वरणच असते, भाजी असते त्याच्यामुळे। तर मग इथे साधं वरण जे आहे ते मी पातळ करून
उकडायला ठेवून दिलं होतं गॅसवरती आणि ते तिकडे उकडत होतं आणि इकडे मी बटाट्याची साल काढून घेतली आणि ते कट करून घेते. मला उकडलेले बटाटे खूप आवडतात आणि परत भाजलेले सुद्धा बटाटे आवडतात. तर बटाटे कट केल्यानंतर मी 2 फोडी तरी बटाट्याच्या खाऊन घेतल्या. गावाकडे कसं ना मस्त चूल असते आणि चुलीमध्ये मस्त निवे असतात गरम गरम, त्याच्यामध्ये बटाटा टाकून दिला की तो मस्त असा भाजत राहतो. मग भाजल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची, नाही तर साली सकट मी खायचे. अशी परिस्थिती होती गावाकडे. म्हणजे बटाटा इतका भाजलेला आवडायचा ना की विचारू नका. पण आता बटाटा भाजलेला मिळत नाही, त्याच्यामुळे मग इकडे मी उकडलेला बटाटाच खात असते. चला असो. तर बटाटा उकडून कट करून घेतला आणि त्याच्यानंतर इथे भाजी सुकी जी बटाट्याची होती ती सुद्धा फोडणी देऊन दिली. बऱ्याच दिवसानंतर आज ना सुकी बटाट्याची भाजी केली होती, त्याच्यामुळे खायला तर आवडणारच होती. कोथिंबीर टाकून दिली आणि ते सगळा स्वयंपाक तयार झाला. चला तर आता सगळे काम आवरून झाले, फ्रेश पण झाले. शिवांशला स्कूलमधून घेऊन येते आणि त्यानंतर बोलतो. शिवांशला स्कूलमधून वगैरे आणलं, जेवण करून दिलं आणि त्यानंतर दोघांनाही झोपवलं आणि त्यानंतर परत ब्लॉगला सुरुवात केली. मी नवीन कुर्तीचं काही कलेक्शन घेतलं होतं काही दिवसांच्या आधी, तर ते तुमच्यासोबत शेअर केलं नव्हतं. म्हटलं चला आज करावं. तर हा मोरपंखी कलरचा एक कुर्ता आहे. हा कॉटनमध्ये आहे. 500 ते 600च्या रेंजमध्ये हे कुर्ते आहेत. हा सुद्धा 600चा कुर्ता आहे. स्लीवलेस आहे, बोटनिक नेक आहे, कटमध्ये डोरी आहे, छान मस्त आणि घातल्यानंतर खूप भारी दिसते. आणि तुम्हाला फुलमध्ये पण दाखवत आहे आणि मी असे पण दाखवत आहे. त्यानंतर हा दुसरा, हा जरासा व्हाईट असा कलरमध्ये आहे, म्हणजे ग्रीन कलरमध्ये आहे, लाईट ग्रीन असा. पण माझ्याकडे रेड कलरचा प्लाझो होता, त्याच्यावरती मला घालायला पाहिजे होता कुर्ता. आणि लेगिन्सवर पण आपण घालू शकतो, प्लाझोवर पण घालू शकतो, ब्ल्यू लेगिन्स आणि रेड लेगिन्सवरती पण आपण घालू शकतो. असा हा कुर्ता होता, कॉटनमध्ये होता, खूप छान आहे. त्याच्यानंतर हा एक स्पेशल असा कुर्ता आहे. माझ्याकडे असे कुर्ते नव्हते आणि ट्रेंडिंगमध्ये आता चालू आहे वी नेकमध्ये. तर हा कुर्ता घेतला, कॉटनमध्ये आहे आणि थोडे पफ स्लीव्ज आहे. तर मला खूप आवडला हा कुर्ता आणि आता ट्रेंडिंगमध्ये वी नेकमध्ये, तर मग घेतला. हा हळदी कलरमध्ये होता आणि त्यानंतर परत एक ना हा ब्ल्यू कलरमध्ये आहे, प्रिंटेड आहे. पॅटर्न तोच आहे, फक्त कलर चेंज आहे आणि प्रिंट चेंज आहे. बाकी मग पॅटर्न सेम आहे. वी नेकमध्ये आहे, पफ स्लीव्ज आहे थोडे आणि मला खूप आवडले हे दोन्ही कुर्ते. तर या दोन्ही शेवटच्या ज्या कुर्त्याने, या दोन्ही 550 रुपयाच्या दोन्ही कुर्त्यात. अशा 4 कुर्त्या आहेत. 2 600 रुपयाचे आणि 2 550 रुपयाचे, म्हणजे 500 ते 600च्या रेंजमध्ये अशा 4 कुर्तीज आहे माझ्या आणि खूप छान कुर्तीज आहे. उन्हाळ्यासाठी कॉटनचे कपडे आपण वापरतो, तर हे वापरू शकते मी उन्हाळ्यामध्ये. त्यानंतर मुलं उठले आणि बघा इथे आम्ही बनवत आहोत शरबत. आता तसं अद्विकला पण थोडीशी सर्दी आहे आणि मला पण सर्दी आहे. आताही माझा आवाज बसलेला आहे. पण दुपारचे 3:30 वाजले होते आणि मुलं 3:30 वाजता उठले होते. म्हटलं आता काय करायचं, तर आता चहा घेतला तर अजून गरम वाटणार, त्यापेक्षा मस्त शरबत पिऊया. तर शरबत बनवते म्हटल्यानंतर शिवांश तर खूप मस्त आनंदातच आला, म्हणजे त्याला पण शरबत खूप आवडते. आणि अद्विकला म्हटलं आपण काहीतरी पिऊ आता, तर तो पण मस्त आनंदी झाला. तो वाट बघत होता मम्मी काय नेमकी बनवते आणि मला काय प्यायला तिथे नेमकं, तर तो वाटच बघत होता. इथे बघू शकता माझ्याजवळच आहे. मी थोडं फ्रीजमधलं थंड पाणी घेतलं आणि थोडं माठातलं घेतलं. जास्त थंड पाणी घेतलं नाही, कारण तर सर्दी होती शिवांशला, अद्विकला पण आणि मला पण, त्याच्यामुळे जास्त थंड पाणी घेतलं नाही. मुलांनी पण पिलं पाहिजे बनवतो म्हटल्यानंतर. थोडीशी साखर टाकली, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, त्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं जिऱ्याची पावडर टाकली आणि त्यानंतर ना सगळं चांगलं मिक्स करून घेत आहे. साखर चांगली विरघळून घेत आहे. मी जेव्हा शरबत बनवत होते ना, तेव्हा अद्विकची न वेगळीच काहीतरी गोष्ट चालू होती. तो काहीतरी वेगळाच बोलत होता माझ्यासोबत आणि मला कळत होतं ते त्याचं नेमकं काय त्याचं चालू आहे ते, कारण तो शरबतच बनवत होते ना, तर तो लाडात आल्यासारखा करत होता. तर इथे मस्त शरबत बनवून तयार झाला आणि मी इथे मस्त तिघांसाठी ग्लासमध्ये गाळून घेतलं, कारण तर माझ्याकडे काचेचे ग्लास नाही आहे आणि तसे स्टीलचे ग्लास मुलांसोबत जर प्यायचं म्हटलं तर स्टीलचे ग्लासच पाहिजे, नाही तर कधी त्यांच्या हाताने चुकून पडला तर तो फुटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मग म्हटलं चला आपले साधेसुधे ग्लास घ्यावे आणि आपण त्याच्यातच शरबत प्यावं. अद्विकला छोट्या प्याल्यामध्ये दिलं, मी आणि शिवांशने आम्ही ग्लासमध्ये घेतलं. बघा आता दोघांनी सुरुवात केली, फटाफट प्यायला सुरुवात केली. असं नाही की घुटघुट नाही पिलं, ते पटापट पित होते, म्हणजे जसं पाणी पितात ना तसं. कारण ते जास्त थंड नाही बनवलं, मुलांनी प्यावं याच्यासाठीच मी नॉर्मल थंड असं शरबत बनवलं होतं. खूप छान झालं होतं, खूप भारी झालं होतं शरबत. तर मी ना थोडी थांबून पित होते, कारण तर शरबत पिण्याची मजा तेव्हाच असते जेव्हा आपण असं घुटघुट पितो, मजा घेऊन पितो तेव्हा. पण ह्या दोघांना ते कळत नव्हते. हे दोघंही सरळ पाणी कसं पितात ना तसे प्यायला लागले आणि पूर्ण संपवून टाकलं त्यांनी. आणि मला खूप म्हणजे शरबत म्हटलं की मला खूप आवडतं आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरबत तर आपल्या सगळ्यांच्याच घरी बनते आणि मी कधी बनवते, रोज नाही पण कधी बनवते उन्हाळ्यामध्ये. तर चला असो.
तर शिवांशचं सरबत पिऊन झालं, पटापट त्यांनी पिलं. सोबत अद्विकचं चालू होतं थोडं थोडं प्यायचं आणि माझं चालू होतं त्याच्यासोबत, कंपनी देत होती त्याला मी. तर इथे बघू शकता तुम्ही थोड्या वेळामध्ये अद्विकची रिॲक्शन सरबत पिल्यानंतरची कशी असते बघा. डोळे मिचकून घेतले त्यांनी सगळे, कारण तर सरबत लागतेच तेवढं भारी आंबट आणि गोड. तर अशी मस्त मस्ती मजा करून मुलांसोबत सरबत एन्जॉय केलं. असो, चला तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटते नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.